डॉक्टर सुरेश मावळणकर, ज्येष्ठ चिकित्सक, गेले 50 वर्षाहून अधिक काळ वैद्यकीय क्षेत्रामध्ये यशस्वी कारकीर्द. मी डॉक्टर सुरेश मावळणकर गेली 50 वर्ष गिरगावात प्रॅक्टिस करत आहे आणि गेल्या 3 वर्षापासून बोरिवलीतील आयुश्री पंचकर्म आणि आयुर्वेदिक चिकित्सा सेंटर याच्यामध्ये काम करतो आहे. सर, ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुर्वेदिक उपचार कसे फायद्याचे ठरतील हे थोडं सांगू शकाल का? आज आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुर्वेद आणि पंचकर्म यांचा उपयोग कसा होतो हेच याची माहिती थोडक्यात घेणार आहोत. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुर्वेदिक उपचार हे फायद्याचे आहेत, कारण आता त्यांच्या या वयामध्ये आजार जे झालेले असतात ते क्रॉनिक म्हणजे जीर्ण आणि चिरकाळ टिकणारे असे असतात आणि त्याच्यासाठी आयुर्वेदीय औषधांचा फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट, आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट्स पण असत नाहीत, त्यामुळे सुद्धा ते घेणं उचित होतं. वयानुसार जो एक प्रकारचा थकवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये येत असतो, त्याच्यासाठी आयुर्वेदातील रसायन चिकित्सा अत्यंत उपयुक्त आहे. सिनियर सिटीजन जे असतात, ज्येष्ठ नागरिक, त्यांना पंचकर्म कोणतं केलं पाहिजे असं तुम्ही सजेस्ट कराल? पंचकर्माचा विचार करता असं म्हणता येईल की बस्ती चिकित्सा ही महत्वाची चिकित्सा आहे पंचकर्मामध्ये. त्याच्यात तेलाच्या बस्ती दिला जातो, काड्याचा बस्ती दिला जातो, त्याच्यामध्ये सैंधव आहे, मध आहे, तूप आहे असंही घातलं जातं. तर यामुळे वात कमी होतो आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये वातामुळेच विकार संभवतात, त्याच्यामुळे यांचा उपयोग चांगला होतो. त्याचप्रमाणे स्नेहस्वेदन म्हणजे अलीकडे जे फुल बॉडी मसाज करतात ते स्नेहस्वेदनाने होतात आणि त्याचा फायदाही त्यांना होतो. बस्तीमुळे शरीरात हलकेपणा येतो, उत्साह वाढतो आणि लोक आनंदाने राहतात. त्याचप्रमाणे नेत्रतर्पण याच्यामुळे सुद्धा डोळ्यांचा फायदा होऊ शकतो आणि शिरोधारा सुद्धा मेंदूच्या विकारामध्ये किंवा मानस विकारामध्ये फायदेशीर ठरू शकते. त्याच्याशिवाय योग आणि प्राणायाम आहेतच की ज्याच्यामुळे शरीर निरोगी राहू शकतं. एक समरी म्हणून एक ज्येष्ठ नागरिकांना काय सल्ला द्याल? ज्येष्ठ नागरिकांना मी शेवटी काय सल्ला द्यावा असं जर आपण विचार करायचं झालं तर आजार लपवू नका, औषधं त्या संबंधीची वेळेवर घ्या, योग प्राणायाम करतच राहा, त्याचप्रमाणे चालत राहा. चालणं हा अतिशय सोपा एक्सरसाइज आहे, व्यायाम आहे. फक्त एकच आहे की त्याच्यामध्ये आपण जास्त करता कामा नये, झेपेल एवढाच चालण्याचा व्यायाम करावा. तसंच झेपेल तेवढं, पचेल तेवढंच आपण जेवावं आणि सगळ्यात महत्वाचं आहे की स्वतःसाठी काहीतरी गुंतवणूक राहील, बिझी राहील अशा गोष्टी करत राहा. आणि अत्यंत महत्वाची अशी सूचना आहे की आपण कुठेही कधीही पडू नये असं बघा. उदाहरणार्थ टॉयलेटमध्ये गेलं तर तिथे पाणी असलं तर पाय घसरण्याची शक्यता असते आणि म्हणून पडण्याची. मग अशा वेळेला तिथे आजूबाजूला जे काही असेल त्याचा आधार आपण घेणं आवश्यक आहे. आणि यासंबंधी मी एक आमच्या सोसायटीमध्ये सध्या 1-2 महिन्यापूर्वी 3 घटना घडल्या, त्या तुमच्या समोर मांडू इच्छितो. एक म्हणजे एका घरामध्ये एकच ज्येष्ठ माणूस राहायचा, तर तो रात्री पडला बिछाण्यावरनं आणि खलास झाला. आता हे कळणार कसं? आज घरात तर कोणी दुसरं नाही, पण त्यांच्याकडे CCTVचा कॅमेरा होता आणि त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये त्यांचा मुलगा होता, त्याने ते बघू शकले आणि दुसऱ्या बिल्डिंगमध्ये त्यांची दुसरी मुलगी राहत होती, तिला त्याने अमेरिकेहून कळवलं की असं हे पडलेले आहे आणि ते काही बरोबर नाही. शेवटी ते गेलेलेच होते. दुसरा इन्सिडेंट बघायचा झाला तर असेच रात्री उठून टॉयलेटला गेलेले माणूस
ते तिथेच पडले आणि सकाळी उठेपर्यंत कोणाला काही पत्ता लागला नाही. तर ते असेच पडलेले असणार. तिसरा इन्सिडेंट सांगतो, आणि हे तिन्ही इन्सिडेंट आता एका महिन्यात घडलेले आहेत. एक माणूस ज्येष्ठ नागरिक बेडवरून खाली पडला आणि मग त्याला खांद्याचं डिसलोकेशन झालं आणि फ्रॅक्चर झालं. मग 3 महिने तो बंदिस्त झाला. तेव्हा पडू नका हा महत्वाचा याच्यामधला उपाय आहे. आणि दुसरं म्हणजे शेवटचा उपाय म्हणजे मी सांगतो की कुठचं तरी नाम घ्या. नामाने तुमच्या सगळ्या समस्या सुटतील. मग सगळ्यांना आयु आरोग्य चांगलं लाभो हीच सदिच्छा.